एक प्रश्न विचारू का? तुम्ही तुमचे दिवस कापत आहात की जगत आहात? सकाळी उठल्यापासून घर, मुलं, नवरा, काम, स्वतःसाठी वेळ शून्य. आयुष्य फक्त जबाबदारी नाही, ते जगायचं असतं. स्वतःला विचारा, मी जगते की फक्त निभावते? आरसा पाहिल्यावर विचारलत का, हीच ती मी कधी स्वप्न पाहायचे, आज थकलेली का दिसते? दिवस कापू नका आणि स्वतःला हरवू नका. नंतर करीन हा शब्द बायकांच्या आयुष्यात खूप वापरला जातो. स्वतःसाठी नंतर, स्वप्नांसाठी नंतर, पण तो नंतर कधी येतो का? आई म्हणून सगळं निभावतेस, पत्नी म्हणून समजून घेतेस, पण बाई म्हणून स्वतःला का विसरतेस? स्वतःला कधी विचारलत का, मी ठीक आहे का? दिवस कापण्यात स्वतःचं अस्तित्व हरवू नका. तुम्ही आळशी नाही आहात, तुम्ही फक्त थकलेले आहात. सतत देत राहिल्यामुळं थोडे रिकामे झाले आहात. थोडा श्वास घ्या, थोडं शांत बसा आणि स्वतःसाठी जगा. ती किती छान आहे, ती किती सुंदर दिसते, ती किती पुढं चालली आहे. पण तुमची लढाई कोणी पाहिली आहे का? तुलना थांबवा आणि स्वतःला स्वीकारा. घरात सगळे आहेत, पण तुम्हाला कोणी विचारतं का, तू कशी आहेस? कारण तुम्ही सगळं सांभाळता. स्वतःला ऐकायला शिका. तुम्हाला हा प्रश्न पडतच असेल ना, हेच आयुष्य का? जर उत्तर होय असेल, तर बदल तुमच्या हातात आहे. दिवस कापू नका, दिवस घडवा. मोठी सुरुवात नको, छोटी सुरुवात करा. 20 मिनिटाचं चालणं आणि 10 मिनिटाचा शांततेचा चहा इतकंच पुरेसं आहे सुरुवातीला. स्वतःचं आयुष्य वाया जाऊ देऊ नका. दिवस कापू नका, दिवस जगा.